छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं नाव आहे की ज्यासाठी जगाच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस एक होतो। महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हटलं की पहिलं स्मरण छत्रपती शिवाजी महाराजांचंच होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे अनंत अनादी टिकणारं आहे। शिवाजी महाराजांनी जात पात धर्म विरहित स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं। मात्र अलीकडच्या राजकारणामध्ये काही प्रवृत्ती समाजात फूट पाडण्यासाठी या नावाचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतं। केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते याचा मला अभिमान असल्याचं वक्तव्य केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यावरनं राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा असा उल्लेख करण्यावर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं वादग्रस्त विधान। CR पाटील यांच्या विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात संताप। विरोधकांकडून भाजपवर हल्लाबोल। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। CR पाटील यांच्या याच विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात संतापाची लाट उसळली। महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी माणसांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव प्रचंड अभिमान, प्रेरणास्त्रोत आणि वंदनीय असणार आहे। ते संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। राज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। मात्र अलीकडे महाराजांच्या नावावर राजकारण्यांच्या पोळ्या भाजल्या जातात। अनेकदा काही राजकारणी जाणीवपूर्वक असा वाद निर्माण करतात की काय असा प्रश्न उपस्थित होतो। CR पाटील यांच्या या वादग्रस्त विधानावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। महाराजांचा असा अपमान करणं म्हणजे त्यांनी सुरत लुटल्याचा सूड आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। हे पाटीदार म्हणजे हा महाराष्ट्राचा फार मोठा अपमान आहे मराठी समाजाचा। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आणि हिंदवी स्वराज्याचं एक दैवत आहे। तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते। महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार। आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले। तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्माला आले नाहीयेत का म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचं बकासुरी आनंद घ्यायचा आहे? भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरचा आहेर दिला। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांनाच माहिती असल्याचं त्यांनी सांगत यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक हृदयात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही। भाजपकडून सर्व गोष्टींचे गुजरातीकरण सुरू असल्याचा आरोप मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी केला। शिवाजी महाराज बाउन अँड बॉटम महाराष्ट्राचे आहेत। महाराष्ट्रासाठी आणि मराठी म्हणजे त्यांनी जे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते महाराष्ट्रात केलं, एक स्वराज्य उभं केलं। तर पाटीदार हा आता हे आलं कुठून ऐन निवडणुकीमध्ये? म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं गुजरातीकरण करायचं आणि ते ती जी महापुरुष आहेत ती स्वतःकडे ओढायची आणि त्यांचं जे वलय आहे, त्यांच्या भोवतीचं वलय आहे ते इनकॅश करायचं। म्हणजे ह्याला किती खालच्या पातळीचं आणि नीच पातळीचं राजकारण हे लोक करतायत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून राज्यकर्ते स्वतःचा फायदा करून घेतात। ज्यांना आपण आराध्य दैवत मानलं त्याच दैवताला आपण जात, पंथ आणि धर्माच्या चौकटीत बांधणं कितपत योग्य आहे? आपल्या स्वार्थासाठी किमान आपल्या दैवताशी खेळ करू नये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।